ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रियाला जेल झाली आणि साक्षीला पण जन्मठेप झाली। त्यानंतर आयली आणि अर्जुन घरी येतात। प्रियाला जेलमध्ये टाकल्यामुळे घरचं वातावरण चांगलं झालंय, पण सगळ्यांना असं वाटतं की प्रिया जेलमध्ये गेली पण ती तन्वी आहे, पण तन्वी असल्यामुळे कोणाला ती अस्वस्थ वाटत असतं। तेव्हा सायली बोलायला लागते की पुन्हा आपल्याला इथे रविराज आणि प्रतिमा या दोघांना पण सावरायला पाहिजे आणि जे पण घडलंय ना त्यामुळे यांना खूप वाईट वाटलं असेल। तेव्हा पूर्णाही बोलते की चालेल आपण आता रविराजांना भेटायला जाऊ। ते इथे रविराज घरी आले असतात आणि खूप चिडलेले असतात। इकडे सुमन रविराजांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि रविराज बोलायला लागतात की त्या मुलीच्या घरात नाव काढलं जाणार नाही। तेव्हा सुमन बोलते की ती आपली तन्वी आहे ना। तेव्हा इथे रविराज बोलतात की ती आपली तन्वी नाही आहे की नाही त्याबद्दल मला शंका येते आणि रविराज बोलतात की तिला 5 वर्षाची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यानंतर तिला या घरात थारा नाही त्याचा मी प्रयत्न करणारच आणि तिची शिक्षा झाल्यानंतर तिला या घरामध्ये थारा दिला जाणार नाही। आणि इथे प्रतिमा बोलते की तिने माझ्यावर काय ना काय कारस्थान केलं होतं, त्यामुळे ते रविराज बोलतात की तेव्हा तुझ्यावर कोणी विश्वास ठेवला नाही, तुला कोणी सपोर्ट केला नाही। तेव्हा प्रतिमा बोलायला लागते की ती आपली लेक आहे त्यामुळे आपण तिला जाऊन भेटूया आणि तिने असं का केला ते विचारूया। इकडे पूर्ण तन्वीचे सर्व कारस्थानचे व्हिडिओ पाहत असते आणि ती अश्विनला पण व्हिडिओ दाखवते। इथे पूर्ण हिला समजत नाही काय एवढी मोठं कारस्थान करूनही आपण तिला घरात ठेवलं। नंतर ते प्रतिमाने रविराज येतात तेव्हा इथे सगळेजण प्रतिमाची माफी मागतात आणि बोलतात की एवढा वेळ तुझ्यावर प्रियाने कारस्थान केलं आणि तुला त्रास दिला, पण आम्ही तुला कधी सपोर्ट केला नाही आणि तुझ्या बाजूने कधी राहिलो नाही आणि प्रताप सांगतो का ती चूक सुधारण्यासाठी आम्हाला तुझी माफी मागायची आहे आणि सगळे सायलीची पण माफी मागतात आणि तिला बोलतात की आम्हाला माफ कर आणि सायली बोलायला लागते तुम्ही काय काळजी करू नका आणि तुम्ही माफी मागू नका आणि तुम्ही फक्त मला लढ म्हणा आणि ती तिच्या सगळ्यांच्या पाया पडते। ती पूर्ण बोलते की तन्वी जेलमध्ये गेल्यापासून माझं मन शांत होत नाही आणि माझं मन शांत नसल्यामुळे काय होतं ते मला समजत नाही। तेव्हा इथे सायली बोलायला लागते की आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात पुजारीने आपल्याला तिकडे बोलवले आहे आणि पुजारीने सांगितलं की त्या रात्रीचं तुम्हाला तुमचं जे सत्य आहे ना ते मला तुम्हाला सांगायचं आहे। ते सत्य जाणून घेण्यासाठी त्यांना सगळ्यांना बोलवलं असतं। ते रविराज बोलतात कसलं सत्य। सायली बोलायला लागते की तन्वीबद्दल सत्य सांगायचं नाही तर ते रविराजांच्या ऍक्सिडेंट बद्दल त्यांना सत्य सांगायचं आहे। आणि सायली देवीकडे हात जोडते आणि बोलते की मधुभावना तू निर्दोष साबित केलंस आणि एवढे 2 वर्ष आमच्या बाजूने राहिलीस, केसचा निकाल आमच्या बाजूने लावलास आणि तू हे सगळे उपकार केलेस ते कमी आहेत। सायली देवी यायला बोलते की खूप तुझे आभार आहेत आणि त्या टाइमला पुजारी सायली जवळ येतात आणि पुजारी सांगायला लागतात की मी कोर्टाचा सगळं लाईव्ह व्हिडिओ पाहिला आणि ही केस पूर्ण महाराष्ट्रात गाजत होती आणि किल्लेदारांची मुलगी तन्वी किल्लेदार जे कोर्टात खोटं काय बोलले ते सगळं आम्ही पाहिलं। तर पुजारी सांगायला लागतात की मला त्या रात्रीचं सत्य सांगायचं आहे, पण त्या रात्री जे पण घडलंय ना ते सांगण्यासाठी तुला इथे बोलवलंय। सायली बोलायला लागते की त्या रात्री काय घडलं गुरुजी तुम्ही काय सांगताय ते मला समजत नाही। तेव्हा पुजारी सांगायला लागतात की ज्यावेळी तुमच्या गाडीचं ऍक्सिडेंट झालं त्यावेळी मधुभाऊ इथे पूजेला यायचे आणि त्याच रात्री तू या देवळात तू रडत आली होतीस आणि त्या दिवशी तू या देवळात आलीस त्या दिवशीपासून आश्रमाची सुरुवात झाली आणि त्याच टायमाला मधुभाऊंचा आश्रम सुरू झाला। तू ज्या दिवशी इथे आश्रमात आलीस त्यानंतर खूप दिवसानंतर तन्वी आश्रमात आली होती। त्या रात्रीचा सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे नाही, पण दुसऱ्या पुजारीने असं काय सांगितलंय की त्या रात्री त्या पुजारीने ऍक्सिडेंट पाहिला होता। त्या टाइमला तिथे रविराज पोहतात आणि रविराज ते ऐकायला लागतात आणि तेव्हा पुजारी बोलतात ते मी जे पण सांगतो ते खरं आहे। गुरुजी सांगायला लागतात की ज्यावेळी तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा एक पुजारी होते आणि ते पुजारी ऍक्सिडेंट बघून घाबरून इथे आले होते। त्या पुजारीने जो ऍक्सिडेंट पाहिला होता तो ऍक्सिडेंट नव्हता, तो घातपात होता। पुजारी सांगायला लागतं की ज्या दिवशी घातपात झाला ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी एक छोटी मुलगी आमच्या इथे आली होती आणि मधुभाऊ तिला आश्रमात घेऊन गेले होते। गुरुजी सांगायला लागतात की ज्यावेळी इथे छोटी मुलगी आली होती त्यावेळी एक बाई तिकडे ऍक्सिडेंटची इथे तडफडत होती, तिला कोणतरी मारत होतं। त्यावेळी ते रविराज बोलायला लागतात की त्या बाईला मारलं म्हणजे नक्की काय झालं। तेव्हा पुजारी सांगायला लागतात की त्या रात्री जे घडले ना ते तुम्हाला मी सविस्तर सांगतो। ते गुरुजी सांगायला लागतात की आमची इथे मुलगी आली तिला तिच्या घरच्यांना बघायसाठी पुजारी बाहेर गेला होता, पण त्याला दिसलं की तिकडे एका गाडीला ऍक्सिडेंट झाला आणि एका बाईला मारलं जात होतं आणि ती बाई वरती यायचा प्रयत्न करत होती। त्या टायमाला तो माणूस हे होता तो तिच्या तोंडावर आगीची मशाल तिच्या तोंडावर मारत होता। तेव्हाच रविराजांना समजतं ही तर प्रतिमा। पूर्ण सांगायला लागतं हे सगळं भयंकर आहे आणि पुजारी काय गुरुजी हे सगळं काय सांगायला पाहताय। गुरुजी रविराजांना सांगतात की तुम्ही जी तन्वी प्रियाला बोलतात ती तुमची तन्वी नाही आणि ज्यावेळी ती साऊबाई आमची इथे आली होती ज्यावेळी ऍक्सिडेंट झालं होतं तेव्हा त्या खऱ्या तन्वीला आणि पुजारी बोलायला लागतात की तुम्ही ज्या प्रियाला तन्वी बोलतात ना ती खूप उशिरा
आश्रमात आली होती, म्हणून आम्हाला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे ती तुमची मुलगी असू शकत नाही. त्याच टायमाला सायलीला आनंद होतो आणि तिला वाटतं की आपण त्या टायमाला आलो आणि हे सगळं झालं. गुरुजी बोलायला लागतात की ती तुमची मुलगी खोटी आहे आणि तेव्हा इथे रविराज बोलतात तर आता मी काय समजायचं. इथे सगळ्या किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला चांगला धक्का बसला असतो आणि बोलतात की हे काय आहे सगळं. अर्जुन बोलायला लागतो की हे सत्य सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आता DNA टेस्ट करायला लागेल. सायली सांगायला लागते की हे काय मला कळत नाही, पण आपण मधुभावना बोलून घेऊया, ते सगळं काय ते खरं सांगतील. प्रताप सांगायला लागतो ज्यावेळी इथे सायली आपल्या घरी आली ना तेव्हा मला वाटायला लागलं की सायली ही प्रतिमाचीच मुलगी आहे. ही सायली प्रतिमाच्या पावलावर पाऊल ठेवत चालते असं मला वाटतंय. त्याच टायमाला पूर्णाही बोलायला लागते की आपण आता सायलीची DNA टेस्ट घेऊया. आणि आता पुढे DNA टेस्ट घेणार की नाही रविराज, आणि DNA टेस्ट घेतल्यानंतर काय पुढे होणार पुढे पाहणे आता खूप रंजकच होणार आहे.